तर समजून घ्यायचं होतं तुमच्याकडून की हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे। पण खरं तर याचे जे सगळे परिणाम आहेत ते ज्या निर्णयातून आले त्या निर्णयाबद्दल सरकारला विचारणं गरजेचं आहे। म्हणून आपल्यासोबत आता विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत। विश्वासजी, अशी अनेक डिबेट मला आठवतात ज्या डिबेटमध्ये तुम्ही सातत्याने एक भूमिका मांडायचात की दारू मुक्त महाराष्ट्र होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे। आज सरकारची जी पावलं पडतायत ती पावलं कुठल्या दिशेने पडतायत आणि ही काय मजबुरी अशी तुमची आहे की तुम्हाला 50 वर्ष बंद असलेले लायसन्स द्यायची वेळ आली आहे? अर्थव्यवस्था खरंच इतकी डबघाईला आली का? नाही बघा, या चर्चेच्या माध्यमातून आणि विरोधकांनी अनेक प्रश्न याच्यातनं निर्माण केलेले आहेत। कधी असं त्यांना म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये दारू बंदी व्हायला पाहिजे। हा, दुसरा एक मुद्दा असा आहे की दारूवरचे तुम्ही दर का बरं वाढवले, दारू महाग का केली, आणि मग इतर राज्यांमध्ये स्वस्त आहे महाग आहे अशा टाईपचे अनेक मुद्दे आहेत। हा, आणि दुसरं, लेख लाडकीच्या माध्यमातून जी काही आम्हाला जे काही बर्डन आहे ते बर्डन मिट आउट करण्यासाठी आम्ही हे वाढवतोय। मी काही फॅक्ट्स आपल्याला मांडू इच्छितो। प्लीज सर। महाराष्ट्र सरकारचं राज्याचं बजेट हे 7 लाख कोटीचं आहे। हा, या 7 लाख कोटी मध्ये मद्य विक्रीतून किंवा स्टेट एक्साइज मधनं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या साधारणतः आज 44 ते 45 हजार कोटी आहे। हो, हा निर्णय अजून झालेला नाही, मात्र तो झाला तर 14,000 कोटी ते अजून वाढेल, म्हणजे 60,000 कोटी। म्हणजे 7 लाख कोटी मधनं 60,000 कोटीमुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं जर कोणी म्हणत असेल किंवा दावा करत असेल तर ते चुकीचंच आहे। बर। राज्य जेव्हा चालवायचं असतं, जेव्हा तुम्हाला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची असती, तर तुमच्या प्रत्येक फॅक्टर्स मधनं रेव्हेन्यू कसा वाढेल याच्यावर नेहमी साधक बाधक चर्चा होऊन निर्णय होत असतात। आज सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन जे होतं हे राज्याच्या सेल्स टॅक्स मधनं होतं। दुसरं जे असतं ते स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, तिसरं आहे एक्साईज, चौथा आहे पेट्रोलियम प्रोडक्ट्स, इलेक्ट्रिसिटी ड्युटी वगैरे असं। तर वर्षानुवर्षे राज्याच्या उत्पन्नाचं हे जे कन्स्ट्रक्ट आहे हे स्त्रोत आहे, ठरलेलं आहे, आणि त्या प्रमाणात ते वाढत आहे। तर मग एखादा वाढवला म्हणजे राज्य संकटात आहे, राज्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहे, अशा प्रकारची चर्चा करणं हे चुकीचंच आहे। जर आपल्याला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी जर करायची असेल तर प्रत्येक स्त्रोतातनं लेजिटिमेटली आपण आपला रेव्हेन्यू कसा वाढवायचा या दृष्टीने हे नेहमी विचार होत असतो। आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आता मंत्र्यांच्या सब कमिटीकडे विषय गेलेला आहे, त्याच्यावर अभ्यास चालू आहे, अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही। साधक बाधक विचार होईल हे करताना त्यांनी त्यात हे देखील म्हटलंय की प्रत्येक राज्याचा देखील आम्ही अभ्यास केलेला, विचार केलेला आहे। पाठक सर, एक थोडीशी शंका आहे ती विचारतो तुम्हाला। दारूचे दर तुम्ही दारूचा खप कमी व्हावा म्हणून वाढवले की उत्पन्न वाढवण्यासाठी दारूचे दर वाढवले? कारण ते क्लिअर होणं गरजेचं आहे। त्याच्या मागची भूमिका काय? दारूचे दर, दारू पिणाऱ्यांची संख्या कमी व्हावी किंवा ते न परवडता त्यांनी कमी प्यावं म्हणून वाढवले का? लोकांनी दारू पिऊ नये अशा प्रकारची भावना जेव्हा एकमत निर्माण होईल त्याच्यावर देखील विचार होईल। मात्र मी तुम्हाला सांगतो की मागच्या टर्म मध्ये 14 ते 19 जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि चंद्रशेखरजी बावनकुळे हे एक्साइज मिनिस्टर होते, तेव्हा या राज्याच्या दारूच्या सगळ्या पॉलिसी बद्दल स्वतः अण्णा हजारेंनी तारीफ केली होती की आपण काय नियमात बदल करतोय। त्यामुळे दारू बंदी जर करायचं असेल तर आपल्याला सर्वांना मिळून त्याच्यामध्ये एक वक्त आणावी लागेल। मात्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे दर आणि एक्साइज ड्युटी वाढतच राहणार आहे। जसे 2014 ला एक्साइज ड्युटी मध्ये फक्त 16,000 कोटी मिळायचे। सर मुद्दा असा आहे ना, एक मिनिट 16,000 कोटी मिळायचे, आज ते 44,000 कोटी पर्यंत गेलेले आहे। 2.5 वर्ष खडसे त्यांचं सरकार होतं, 2.5 वर्षामध्ये यांनी दारूबंदी आणायला हवी होती, एक्साइज ड्युटीचे दर कमी करायला पाहिजे होते। यांना एवढंच जर फुलका आहे किंवा एवढेच जर आर्ग्युमेंट आहे, जितेंद्र आव्हाडांचं देखील मी ऐकलं, मला असं वाटतं की काही मुद्दे नसल्यामुळे विरोधाला म्हणून विरोध करायचा आणि त्याला काही बेस नाहीये। ठीक आहे रोहिणीताई, त्यांचं असं म्हणणं आहे तुमचं सरकार होतं, तुम्ही काही केलं नाही, आता तुम्हाला एवढा कसा काय पुळका आला आणि हे सगळं याच्याबद्दल त्यांनी बोट ठेवलंय। खरंच सगळ्यांना सत्तेत आल्यानंतर दारू 328 पैसा खूप महत्त्वाचा असतो का? दारूच्या विक्रीचे परवाने देत नव्हतो, त्याच्यामुळे एकतर त्यांना हे म्हणायचाच अधिकार नाहीये। आणि जे तुम्ही म्हणतात ना की आता आधीच्या सरकारने काय केलंय आणि काय नाही केलेलं आहे, त्यापेक्षा तुमचं सरकार काय करतंय जरा ते बघा की एका बाजूला लाडक्या बहिणी म्हणायचं आणि शेवटी त्यांच्याच घरामधून पैसा काढण्यासाठी दुपटीने कसा काढता येईल तर त्यांच्याच घरातल्या सगळ्या मुलाबाळांना, त्यांच्या नवऱ्यांना दारूच्या आहारी लावण्यासाठी नवीन 328 परवाने दारूचे देण्याचा प्रयत्न करायचा आहे।
म्हणजे ही जी दुटप्पी भूमिका सरकारमधली लोक घेत आहेत, मला कळत नाही की त्यांना खरंच लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये विचार आहे का त्यांच्यामध्ये. इथे मी एक सांगू इच्छिते की एक राम गणेश गडकरी यांचं एक नाटक होतं बघा, एक प्याला. म्हणजे कुठलंही दारूच्या व्यसनाला लागलेला व्यक्ती हा दारू कसा सोडू शकतो याच्यावरती हे पूर्ण नाटक आहे. आणि त्याच्यामध्ये दिलंय की दारू सोडण्याचा किंवा सोडवण्याचा एक उत्तम मार्ग कुठला असेल तर तो पहिला प्याला घ्यायच्या आधी. इथे तर सरकारच्या माध्यमातून प्याले दिले जात आहेत. म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत, तरुण पिढीपर्यंत असंख्य दारूचे प्याले पोहोचवतायत. एकदा त्यांना दारूची सवय लागल्यानंतर ते दारूच्या ह्या व्यसनामधून बाहेर कसे पडतील. आज समाजामध्ये आधीच तुम्ही बघितलं असेल घरगुती हिंसाचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या नोंद होत आहेत. आज महिलांना हे सामोरे जावं लागतंय. अजून उद्या उठून हीच लोक महिलांवरती अत्याचार करणार नाहीयेत का? त्यांच्या महिला हिंसाचाराच्या घटना वाढणार नाहीयेत का? आज तरुण मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आहेत, ते दारूकडे वळतील. तुम्ही त्यांच्या दारापर्यंत जर दारू पोहोचवत असाल तर ते साहजिक आहे की त्यांना सवय लागेल आणि त्या तरुण जे आज ज्यांना रोजगार मिळत नाहीये, ज्याच्यामधून ते हताश आहेत, त्या हताशेमधून ते दारूच्या आहारी जातीलच. एकदा का त्यांना सवय लागली की झालं, आपल्या भारताची, महाराष्ट्राची तरुण पिढी ही उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे सरकारला तरुण पिढी उद्ध्वस्त करायची आहे का? महिला अत्याचारामधून जो त्रास होतोय, त्यांच्या घरापर्यंत दारूमुळे जो त्रास होतोय, त्यांचे मुलं, त्यांचा नवरा, हे सगळं घरबार त्यांचं उद्ध्वस्त करायचंय का ह्या सगळ्या घटनांमधून? आणि दारू विक्रीसाठी तुम्ही म्हणतात की तुम्ही रेट वाढवले. मला सांगा, रेट वाढवल्यानंतर तुमची जी आत्ताही टपऱ्यांवरती जी स्पिरिट पासून बनवलेली डुप्लिकेट दारू विकली जाते ना, ते जरा जाऊन चेक करा की कितीही तक्रारी केल्या, गावातल्या महिलांनी समोर येऊन तक्रारी केल्या, तरी ती स्पिरिटची टपऱ्यांवरती विकली जाणारी दारू अजूनही बंद होत नाही. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. 30 ते 40 वर्षाचे तरुण मरतायत ती दारू पिऊन. म्हणजे तुम्ही इथे दारू महाग केली म्हणून काही दारू विकणं बंद होणार नाही. तुमचे जे खालचे कार्यकर्ते आहेत किंवा जे तुमचे ज्यांचे आशीर्वाद आहे तुमचे, ते सगळे ग्रामीण भागामध्ये काळा बाजार होईल त्या सगळ्याचा, आणि हलकी दारू सुद्धा पिऊन त्याच्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतील. ठीक आहे, एक विश्वास पाठक सर मला विचारायचं आहे, विरोधक सातत्यानं कोरिलेशन करतायत. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी त्या बहिणीच्या भावांकडून त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढले जात आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? हे कोरिलेशन खरंच असं आहे का? लाडक्या बहिणींच्या पाठीशी आम्ही ज्या प्रकारे उभं राहिलो सरकार म्हणून, आणि त्या बहिणीच्या आमच्या पाठीशी हे यांच्या पोटात दुखत आहे. तुम्हाला असं म्हणायचं का की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरचा प्रत्येक व्यक्ती दारूच पितो? मुळात म्हणायचं काय, मी ताईंना म्हणतो तुम्ही परत काय बोलले हे ऐका. तुम्ही सेल्फ कॉन्ट्रोवर्सी इतकी जास्त आहे. मला सांगा की तुम्ही आज घोषणा करता का की पुढच्या इलेक्शन मध्ये आपण असं म्हणू मॅनिफेस्टो मध्ये की आम्ही दारूबंदी महाराष्ट्रामध्ये आणू? म्हणा तुम्ही असं. तुमचे शरदचंद्र पवार 10, 12, 15 वर्षापूर्वी म्हणाले होते नाशिकच्या शेतकऱ्यांना की वायनरी लावा, ग्रेप्स लावा, दारू निर्माण करा, दारू विका. एनसीपी इतकी कन्फ्युज पार्टी आहे, त्यांचा स्टँड काय नक्की मला कळत नाहीये. राहिला प्रश्न आमचा, तर प्रत्येक सरकारला आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी प्रत्येक स्त्रोताबंद वाढवण्याचा अधिकार आहे. ते करताना जे प्रश्न आहेत, समजा चुकीची दारू विकल्या जात असेल, काय म्हणतात स्पिरिट विकल्या जात असेल, तर चुकीचंच आहे, त्याच्यावर ऍक्शन केलं जाईल. त्याच्यातनं आपण लोकांची सुटका करू, तो मुद्दा वेगळा आहे. मात्र ते मुद्दे एकात एक घालून असं कन्फ्युज करून काही उपयोग नाही. ठीक आहे, पण एक सांगू शकाल सर, गुजरात सरकारनं दारूबंदी केली, त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल काहीतरी असेल ना, त्यांना गरज पडत नाही या सगळ्या पैशाची, या रेव्हेन्यूची. ते झिडकारून लावतात ते सगळं, तरी त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे. मी तेच म्हणतो विलास, प्रत्येक राज्याचं, प्रत्येक देशाचं एक कन्स्ट्रक्ट पॅटर्न ठरलेलं असतं. आजही सर्व पक्षांनी मिळून ठरवलं की दारूबंदी करायची तर आपण एक्साइज ड्युटी 0 करू. मग उरलेल्या स्त्रोतांमधून कसे निर्माण करायचे हा प्रयत्न सुरू होईल. जसं आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितलं तर भारतामध्ये समजा पेट्रोल 100 रुपयाने विकल्या जात आहे, तर काही ठिकाणी 200 रुपयाने विकले जाते, काही रुपयांनी 20 मध्ये विकल्या जात आहे. कारण त्या देशाचा, त्या राज्याचा एक कन्स्ट्रक्ट असतो, त्याला कन्स्ट्रक्ट म्हणतात, पॅटर्न असतो. तो पॅटर्न आपण ओव्हरनाईट चेंज करू शकत नाही. सर्व पक्षांनी मिळून जर ठरवलं की एक्साइज ड्युटी 0 करावी, दारू विक्री बंद करावी, ते देखील शक्य आहे. ठीक आहे. मला याचे सामाजिक परिणाम जाणून घ्यायचे आहेत आणि हेरंब कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत. हा ताई प्लीज तुमचं सबमिशन द्या, मी नंतर हेरम सरकडे जाईल. यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांना विचारायची गरजच काय हेरमजी? माझं म्हणणं आहे तुमच्याकडे मेजॉरिटी आहे. तुम्ही आजही सरकारमध्ये तुमचे जे महायुती आहे ना, ते मेजॉरिटीमध्ये सरकार आहे तुमचं. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला तरी आम्ही कुठे विरोध करणार आहे?
त्याच्यामुळे तुम्ही हा निर्णय घ्यावा. आम्ही पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. पहिले तुमच्या सरकारमध्ये सगळे मेजॉरिटीने आहात ना, तर सरकारने हा निर्णय नक्की घ्यावा. त्यानं पेचात टाकताय का तुम्ही? ते कशाला? त्याच्यात नाही हो, शरद पवार स्वतः म्हणतात दारू विका, ग्रेप्स लावा, अंगूर लावा, दारू विका. तुम्ही पण confused आहे. आता तुमचे पक्ष भूमिका confused बदलली आहे. त्यांची. मेजॉरिटी मध्ये आहेत साहेब, तुम्ही मेजॉरिटी मध्ये आहेत. तुम्हाला अधिकार आहे. जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल ना, तर तुम्ही निर्णय घेऊ शकतात. इलेक्टिव्ह लावा. तुमच्याकडे तुमचं इंटेन्शन जरा येऊ द्या पुढे. तुमच्या इलेक्शन लावायची काय गरज आहे तुम्हाला? काय परत शरद पवार सांगतात की वायनरी तुमच्या लावा, स्वतःच्या दारू निर्माण करा, शेतकऱ्यांना श्रीमंत व्हा, स्वतःच्या सरकारवरती शेतकऱ्यांना दारू विश्वास प्या. नाहीये तुम्हाला? तुमच्यासारखा कन्फ्युज पक्ष सध्या तरी महाराष्ट्रात नाही कोणी. ठीक आहे, ठीक आहे. मला हिरम आम्ही कुलकर्णी confused सरांना नाहीये, तुम्ही विचारायचं स्वतः आहे. कन्फ्युज आहात. तुम्हाला मला हिरम revenue कुलकर्णी सरांना वाढवायचा आहे ना, तर विचारायचं आहे. दारूमधूनच का? तुम्ही दुसऱ्या प्रकारामधून, दुसऱ्या उत्पन्नाचे सोर्सेस आहेत ना राज्याकडे, ठीक आहे, मी त्याकडे का विचारतो. नाही जात आहे? तुम्हाला दारूमध्येच का रिव्हेन्यू हवा आहे? कारण तुम्हाला सगळ्या माता भगिनींचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय का? ताई उत्तर आपल्यासोबत द्या, सुधीर तुम्ही. मुनगंटीवार जोडले गेलेले तुमच्यासारखं आहेत. मी तुम्हीच त्यांच्याकडे confused आहात जातो. की तुम्हाला रेव्हेन्यू वाढवायचा आहे म्हणून तुम्ही दारूचे रेट वाढवतायत, दुकानं वाढवतायत. सुधीर तर भाऊ, काय